दादा, काल लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याच्या निषेधार्थ एक अभिनव आंदोलन म्हणून पत्तेचा कॅट त्यांना देताना त्या गावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाटगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला। यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं आहे। जो पक्ष चांगला वाढायला लागलाय, तरुणाची फळी जुळायला लागली, त्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते की जे नुसते आव्हान आणतायत, अशांमुळं अजितदादा डबघाईला यायला लागले। ते सत्य आहे, डबघाईला यायला लागले अजितदादा। ते विजूभाईंनी केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे। विजूभाईंनी काय केलं की शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेले, ते संघटना वगैरे हे भाग बाजूला ठेवा, पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं, निवेदन दिलं। तुम्ही मारता त्याला, हे कुठले मगरूर आहे? याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये, कारण ते शेवटी विजूभाई हे लेकरू समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथं गेलं होतं। त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे। आणि अजितदादांनी यांना ज्या पदावर बसलेला असेल तो हाणमार करणार, त्या पदावर तात्काळ त्याची हकालपट्टी करायला पाहिजे। त्याचा राजीनामा घेऊन त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजेत। हकालपट्टी होणं तर 100% गरजेचं आहे त्याच्या। अजितदादांनी ट्विट करत सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिलेले एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे। ते मला माहित नाही, परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई, ज्यांनी विजूभाईवरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावरून तर हाकूनच द्यायला पाहिजे। मी रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत, कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय, चांगल्या पद्धतीच्या पोरांचा त्यांना पाठबळ मिळतंय, पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हाणमार करतात आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो। बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे। तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय। म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते। ते शेतकऱ्याचं लेकरू आहे हो, विजूभाई हे शेतकऱ्याचं लेकरू आहे। ते जर आज मागणी करायला गेले की शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या, तुम्ही त्यांना मारता, म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा। अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण हकालपट्टी करायला पाहिजे, त्या पदावर ते ठेवायला नाही पाहिजे, कारण ही जातीवाद चांगला नाही।